नमस्कार. चला आज मी तुम्हाला दुधापासून मस्त अप्रतिम चवीची रेसिपी दाखवणार आहे, जी तुम्ही कधी पाहिली नसेल. मस्त चवीची रेसिपी तयार होते. अगदी घरात उपलब्ध असलेल्या 2 साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी आहे. त्यासाठी अर्धा लिटर दूध चांगलं उकळून घेतलं. दूध उकळल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस घालून दूध फाडून घ्यायचं आहे. त्याचा छेना तयार करायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीचे हिरवट पाणी तयार झालं पाहिजे. अशा पद्धतीने दूध फाडून घ्यायचं आहे. आता इथे एक पातेलं घेतलेलं आहे. त्यावर एक चाळण ठेवायची आहे आणि त्यावर एक कॉटनचा रुमाल टाकायचा आहे. आता यावर हे दूध घालायचं आहे. आता हा जो छेना आहे किंवा पनीर आहे हे स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण आपण यामध्ये लिंबाचा रस घातलेला असतो. त्याचा स्वाद निघून जाण्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि त्यानंतर व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे. व्यवस्थित या रुमालाला पॅक करायचं आणि त्यावर एखादी जड वस्तू ठेवायची आहे. अगदी 10 मिनिटासाठी असं ठेवायचं, म्हणजे त्यातलं जास्तीचं पाणी निघून जाईल. 10 मिनिटानंतर बघू शकता यातील पाणी सगळं निघून घेतलंय. आता एखाद्या वाटीने वगैरे हा छेना जो आहे आपल्याला मोजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला इतर जे साहित्य लागणार आहे ते या प्रमाणामध्ये मोजता येईल याकरिता. त्यानंतर हा छेना जो आहे आपल्या तळहाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने घासून घ्यायचा आहे. चांगला मळून घ्यायचा आहे. 2 मिनिटं ही प्रोसेस करायची आहे. 2 मिनिटानंतर यामध्ये 2 टीस्पून एवढा बारीक रवा घालायचा आहे. लक्षात ठेवा, बारीक रवा घालायचा आहे. त्यामुळे काय होतं, आपल्या मिठाईला किंवा आपल्या रेसिपीला छान असं टेक्स्चर येतं. तर आता हे मिश्रण परत 2 मिनिटं तरी आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर मिश्रण तेल सोडायला लागलं, हाताला तेल लागायला लागलं की हे मळणं थांबवायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने तळहाताने घासूनच हे पीठ मळून घ्यायचंय. बघू शकता अशा पद्धतीचा पिठाचा गोळा तयार झाला. हाताला तेल लागायला लागलं की लगेचच थांबायचं आहे. 3 ते 4 मिनिटं हे मळून घेतलं. आता याचे आपल्याला रसगुल्ले तयार करून घ्यायचे आहेत किंवा गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे बनवू शकता. रवा घातल्यामुळे मस्त असा आकार येतो आणि दाणेदार टेक्स्चर पण त्यामध्ये येतं. बघू शकता सगळे आता रसगुल्ले इथे मी बनवून घेतलेले आहेत. रसगुल्ले म्हणते आहे, पण रसगुल्ले आपण याचे बनवणार नाही आहोत. तर जेवढं पनीर होतं, जेवढा छेना होता, तेवढीच साखर आपल्याला घ्यायची आहे. त्यासाठी छेना मोजून घ्यायचा आहे. त्यानंतर कुकर गरम करून घेतलं आणि त्यामध्ये घेतलेल्या साखरेपैकी 4 चमचे साखर घालायची आहे. आणि आता ही साखर आपल्याला कॅरमेलाइज करून घ्यायची आहे. म्हणजे साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे, म्हणजे साखरेला छान असा रंग येईल. एकसारखं हे फिरवत राहायचं आहे. अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये लगेच ही प्रोसेस होते. बघू शकता अशा पद्धतीचा साखरेचा सिरप तयार झाला पाहिजे. असं तयार झालं की लगेचच यामध्ये पाणी घालायचं आहे. तर ज्या वाटीने साखर घेतलेली आहे त्याच वाटीने 2 वाट्या पाणी इथे घातलेलं आहे. बघू शकता पाण्याला मस्त असा रंग आलेला आहे. तर असा रंग येण्यासाठीच आपल्याला साखर जी आहे कॅरमलाइज करून घ्यावी लागते. कॅरमलाइज केलेल्या साखरेमध्ये जेव्हा आपण पाणी घालतो तेव्हा ती थोडी कडक होते, पण जसं जसं हे पाणी गरम होतं साखर परत त्या पाण्यामध्ये विरघळली जाते. राहिलेली साखर देखील मी इथे घातलेली आहे आणि 2 इलायच्या कट करून घातलेल्या आहेत, जेणेकरून या मिठाईचा स्वाद अजून वाढावा. आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि साखर देखील पूर्णपणे विरघळलेली आहे. बघू शकता उलटणीला लागलेली कडक साखर देखील पूर्णपणे विरघळलेली आहे. तर पाण्याला उकळी आली की लगेचच यामध्ये तयार केलेले गोळे घालायचे आहेत. आणि आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मोठ्या आचेवर 1 शिट्टी, त्यानंतर मध्यम आचेवर 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. टोटल 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि पूर्ण वाफ जाऊ द्यायची आहे. कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतर झाकण उघडल्यावर तुम्ही इथे बघू शकता जे पांढरे गोळे आपण पाण्यामध्ये घातले होते त्याला मस्त असा लालसर रंग आलेला आहे. पण जे पाणी आहे साखरेचं त्याला मात्र घट्टपणा आलेला नाहीये किंवा त्याचा पाक तयार झालेला नाहीये. याकरिता परत गॅस सुरू करायचा आहे. गॅसची फ्लेम मोठी करायची आहे. हे जे साखरेचं पाणी आहे ना, याचा आपल्याला घट्ट सिरप तयार करायचा आहे. अगदी 1 तारी 2 तारी पाक तयार झाला पाहिजे. तोपर्यंत मोठ्या आचेवर हे चांगलं उकळवून घ्यायचं आहे. अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये पाक तयार होतो. बघू शकता अशा पद्धतीने घट्टसर झालं की लगेचच चेक करायचं आहे.
2 तारी पाक तयार झाला की लगेचच गॅस बंद करायचा आहे. आणि इथे बघू शकता आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. आता गॅस बंद केल्यानंतर पूर्ण हे थंड झालं की फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता थंड व्हायला आणि थंड ही रेसिपी सर्व करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर या रेसिपीला म्हटलं जातं खीर मोहन. रसगुल्ल्यासारखीच ही रेसिपी आहे, पण थोडं वेगळ्या पद्धतीने केली जाते, त्यामुळे चवही तशीच वेगळी आणि अप्रतिम लागते. तुम्ही ही रेसिपी खाल्ली आहे का, कधी केली आहे का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ही रेसिपी गरम गरम किंवा थंड देखील तुम्ही सर्व करू शकता. बिहार स्पेशल ही खीर मोहनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवा. आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल, उपयोगाची वाटली असेल, तर प्लीज नक्की करून बघा. फक्त साखर आणि दूध घरात असेल तर तुम्ही ही रेसिपी करून पाहू शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.